नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र कोटंबी येथे हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले. ग्रामस्थांच्या सहकार्याने पार पडलेल्या या सप्ताहामुळे परिसरात धार्मिक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. चैत्र शुक्ल 12 सोमवार दिनांक 30 मार्च ते 2026 रोजी रात्री भजनाच्या कार्यक्रमाने सप्ताहाची सुरुवात झाली. त्यानंतर मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी पहाटे हरिभक्त परायण आशी महाराज जानपाडा यांच्या मार्गदर्शनाखाली विनापूजन, कलशपूजन, ब्रह्मविना पूजन करण्यात आले. टाळ मृदंगाच्या गजरात सप्ताहाला औपचारिक प्रारंभ झाला. दिनांक 31 मार्च ते दिनांक 3 एप्रिल दरम्यान दररोज सकाळी वासुदेव पांगुळ, काकड आरती, दुपारी गाथा पारायण, प्रवचन, सायंकाळी हरिपाठ तसेच रात्री कीर्तन, भारुड, भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी हरिभक्त परायण यशवंत मिसाळ महाराज कळगणे यांचे पहाटे जन्माचे कीर्तन झाले. तसेच शुक्रवार दिनांक 3 एप्रिल रोजी हरिभक्त परायण अशोक महाराज हानपाडा तालुका त्र्यंबकेश्वर यांचे काल्याचे कीर्तन झाले. या कीर्तनांना भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला. सप्ताहाच्या समारोपानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पंचक्रोशीतील अनेक गावातील भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला. या सप्ताहासाठी हरिभक्त परायण नामदेव महाराज जाधव, वामनबाबा चौधरी, मनोहर मिसाळ, हंसराज महाले, प्रकाश गावित यांच्यासारखे अनेक मानकरी, कीर्तनकार, वादक, सेवकांनी योगदान दिले. तसेच परिसरातील विविध गावातील ग्रामस्थांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला. अखंड हरिनाम सप्ताहामुळे कोटंबी परिसर भक्ती, श्रद्धा, एकात्मतेच्या भावनेनं भारावून गेला. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, सुरगाणा.